जर तुमच्या घरात सतत वाद निर्माण होत असतील, घरातले सदस्य नेहमी एकमेकांशी तुलना आणि बरोबरी करत असतील, एकमेकांशी टाकून बोलत असतील, नीट बोलत नसतील किंवा बोलताना अपशब्द वापरत असतील, घरातील सदस्य एकमेकांचा मान सन्मान ठेवत नसतील, तर तुम्ही घरात ऐक्यमंत्राचे नियमित पठण सुरू करा. हा ऐक्यमंत्र अतिशय प्रभावी असून याच्या रोजच्या वाचनाने शत्रू देखील मित्र बनतो. घरात, गावात, समाजात, शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये एकोपा टिकून राहतो. तरी ज्यांच्या घरी किंवा गावात एकी नाही, सतत वादविवाद होत असतात, त्यांनी हा मंत्र नित्य म्हणावा आणि अनुभूती घ्यावी. हा मंत्र तुम्ही सकाळी, संध्याकाळी केव्हाही म्हणालात तरी चालेल. चला तर मग हा ऐक्यमंत्र पाहूयात, पण त्याआधी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. यं वैदिका मंत्रदृश्यः पुराणम् इदं यमं मातरिश्वानमाहुः वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तथार्हनिति बौद्धजैना सत्श्री अकालेति च शिखसन्ता शास्तेति केचित् कतिचित् कुमारा स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एव प्रभुरद्वितीय स एक एव प्रभुरद्वितीय स एक एव प्रभुरद्वितीय. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. तर या ऐक्यमंत्राचे नित्य पठण करा आणि अनुभूती घ्या. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.